अरविंद केजरीवालांना राघव चड्ढांचा दे धक्का। राघव चड्ढांचा 7 खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश। ऑपरेशन लोटस राबवत भाजपनं 7 खासदार फोडले। आपचा आरोप, गद्दारी करणाऱ्या खासदारांना पंजाबची जनता माफ करणार नाही। संजय सिंग यांचा पलटवार। रिक्षा टॅक्सी चालकांसाठीच्या मराठी सक्तीला संजय निरुपम यांचा विरोध। दहिसरमध्ये मनसे शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने। मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या कारच्या टायरची हवा काढली। परप्रांतीयांची मुजोरी चालणार नाही। वेठीला धरल्यास सरकारकडे अनेक पर्याय, गरज पडल्यास कठोर कारवाई करू। न्यूज 18 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। गुणरत्न सदावर्तेंनी प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप। मनसैनिकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर संताप व्यक्त। संजय गायकवाडांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक। शिवाजी कोण होता पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रशांत आंबी यांना दिली होती धमकी। नवी मुंबई महापालिका उपायुक्तांच्या अटकेनंतर इतर अधिकारी एसीबीच्या रडारवर। सर्व विभाग अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पत्र। नेस्को प्रकरणातील आरोपी इंद्रजीत सिंगवर आणखी एक गुन्हा दाखल। पोलिसांच्या समक्ष 10 लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप। मारहाण आणि शिवीगाळ केल्याची माहिती। आणि भोंदू अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। 6व्या गुन्ह्यात येत्या 26 एप्रिल पर्यंत खरातचा पोलीस कोठडीत मुक्काम। राज्यभरामध्ये सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरू आणि राज्यातील एकूण 10 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत। 12 मेला मतदान पार पडते, त्यामुळे तर सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांची विधान परिषदेवरती निवडून संख्याबळानुसार भाजपाच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार असून त्यामुळे आता मवियाकडून कोणाला नेमकी संधी मिळणार अशी चर्चा सुरू आहे आणि यावरून खलबत सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली आणि यावेळेला सपकाळांनी उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत जाण्यास आग्रह केल्याचं राऊतांनी सांगितलंय। हर्षवर्धन सपकाळजी मातोश्रीवर आले, त्यांनी उद्धवजींशी सविस्तर चर्चा केली। त्यांचा आग्रह होता की विधान परिषद निवडणुकीची जी काय भूमिका आहे ती काँग्रेसची भूमिका अशी आहे की राज्यसभेला शरद पवार यांच्यासारखा एक महत्त्वाचा नेता आपण सगळ्यांनी पाठवला। विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जावं ही आमची भूमिका आहे। ती यासाठी की एक राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे प्रमुख नेते म्हणून तुम्ही विधिमंडळात असणं हे महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी एक दिलासा देणारं कार्य असेल। ही उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे। महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्षांनी नेत्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही विधिमंडळात जाणं आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व करणं का गरजेचं आहे हे आम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता त्यांना त्यांचा निर्णय घेण्याची मुभा आहे। यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमी नागपूरमधनं। नागपूरच्या जामठा परिसरात जगातील पहिलं भारत दुर्गा मंदिर उभारलं जाणार असून त्याचा भव्य शिलान्यास सोहळा पार पडला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा जो आहे तो पार पडला। यावेळी गोविंदगिरी महाराज, साध्वी ऋतुंबरा देवी, त्याचबरोबर धीरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि मंत्रोच्चाराने शिलान्यास सोहळा संपन्न झाला। जगातील पहिलं भारत दुर्गा मंदिर हे असल्यानं
म्हणजे हे मंदिर असल्यानं हा सोहळा जो आहे तो नागपूरसह देशभरातील भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरला। तर मोहन भागवतांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी धर्मसभाही पार पडणार आहे। त्यामुळे जगातील पहिलं भारत दुर्गा मंदिर जे आहे ते नागपूरच्या जामठामध्ये उभारलं जाणार आहे। जगातले पहिलं भारत दुर्गा मंदिर असल्या कारणानं याबद्दल मोठी उत्सुकता आहे आणि त्याच पद्धतीने आजचा भव्य शिलान्यास सोहळा जो आहे तो पार पडला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा आज पार पडला। यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते। गोविंदगिरी महाराज, साध्वी ऋतुंबरा देवी आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि मंत्रोच्चाराने शिलान्यास सोहळा जो आहे तो पार पडला। ॲडव्होकेट सुनील मनोहर, हा सोहळा नागपूरसह देशभरातील भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरलाय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, जगातलं पहिलं भारत दुर्गा मंदिर हे नागपूरच्या जामठामध्ये उभारलं जात आहे। निश्चितच ही एक फार मोठी अभिमानाची बाब आहे। विशाल, खरं तर 3 वर्षाआधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारत दुर्गा मंदिराची संकल्पना मांडली होती आणि ती संकल्पना आजच्या या दिवशी पूर्णत्वास जात आहे। कारण आज नागपूरच्या जामठा परिसरात असलेल्या NCI हॉस्पिटलच्या परिसरामध्ये या भारत दुर्गा मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपूजन समारंभ जो आहे तो स्वतः सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जो आहे ते पार पडलेला आहे। अतिशय भव्य असं हे मंदिर जे आहे ते उभारलं जाणार आहे आणि इथं भारत दुर्गा या देवीची जवळपास 16 फूट उंचीची मार्बल मधली म्हणजे संगमरवरी प्रतिमा जी आहे ती स्थापन केली जाणार आहे। अयोध्येच्या धर्तीवर या सगळ्या मंदिराचं जे आहे ते निर्माण केलं जाणार आहे आणि याचं भूमिपूजन जे आहे ते आज सरसंघचालक यांच्या उपस्थितीत पार पडलं। यावेळी अवधेशानंद महाराज असतील, साध्वी ऋतुंबरा देवी असेल आणि बागेश्वरचे धीरेंद्र शास्त्री असेल, हे प्रामुख्यानं संत जे आहेत ते उपस्थित होते। यासोबतच देशातल्या विविध संप्रदायाचे संत देखील आवर्जून उपस्थित राहिले। बरोबर, अतिशय वेदोक्त पद्धतीनं, शास्त्रोक्त पद्धतीनं आणि विविध मंत्र त्याचा सोहळा, शिलान्यास सोहळा जो आहे तो पार पडलाय। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आता बघूयात मराठीच्या मुद्द्यावर आमदार विजय शिवतारेंनी देखील आक्रमक भूमिका जी ती घेतली आहे। त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। महाराष्ट्रातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणं अनिवार्य करण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या अस्मितेला बळ देणारा आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुसंवाद सुलभ करणारा आहे आणि त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आभार मानतो असं म्हणत शिवतारेंनी मराठीच्या निर्णयाला पाठिंबा दिला। या संदर्भात विजय शिवतारे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर यांनी। बापू, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। बापू, तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, त्या पत्रामध्ये नेमकी काय भूमिका व्यक्त केली आहे? असं आहे की मी पहिल्यांदा न्यूज 18चा आभार मानतो। 3 दिवसापूर्वी बडे मुद्द्यामध्ये विलास बडे यांनी जो कार्यक्रम घेतला होता त्याच्यामध्ये आलेले पाहुणे आणि सविस्तर चर्चा त्यावेळेस झाली आणि काही त्या चर्चेमधून संताप देखील आला आणि म्हणून मी हे पत्र की चुकीचं व्हायला नको म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथ खडसे यांना देखील मी पत्र दिले की कोणत्याही परिस्थितीमध्ये, कारण ज्या पद्धतीने तिथे चर्चा झाली, कारण परप्रांतीय युनियनचे काही अध्यक्ष वगैरे जे बोलत होते की उर्मट भाषा होती ती आणि कोणत्याही परिस्थितीत संविधानाचं कारण देत मराठी अस्मितेला धक्का लावण्याचा काही प्रकार, प्रेशर करणे हे चाललंय आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना आणि आमच्या नेत्यांना लिहिलंय की कोणत्याही दबावाला बळी पडायचं कारण नाही। मात्र त्याच शिवसेनेमधून संजय निरुपमांची भूमिका मराठीच्या मुद्द्यावरती थोडी मावळ येते। तर शिवसेनेमध्ये 2 मतप्रवाह मराठीच्या मुद्द्यावरती आहेत का? असं नाहीये। आता ते उत्तर भारतीय आहेत, त्यामुळे निश्चितपणे पक्षामध्ये असताना त्यांनी त्यांची भूमिका मांडली, ती वैयक्तिक भूमिका आहे।